महालक्ष्मी मंदिर परिसरात ज्योतिबा रायाचं मंदिर आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरती महालक्ष्मीचं मंदिर आहे. त्याचबरोबर इतर देवदेवतांचीही मंदिरं आहेतच. चैत्र महिन्यात इथे यात्रा भरते, तिथे रथोत्सव असतो आणि नवरात्र दोन्हीकडे साजरी होते. याबाबत काय सांगाल? वाडी रत्नागिरीवरती नाथ केदाराबरोबरच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची प्रतिमा आहे. आणि अंबाबाईच्या मंदिर परिसरामध्ये केदारनाथाचं सुंदर मंदिर आहे. नाथ केदार ज्यावेळेला करवीर क्षेत्री यायला निघाले किंवा जगदंबा ज्यावेळेला या करवीर क्षेत्री यायला निघाले त्यावेळेला सगळे देव त्यांच्या बरोबर आहेत. या शक्ती सैन्यामध्ये चोपडाई अर्थात चरपट आंबा आहे, जी आज नाथ केदारांच्या मंदिरामध्ये विराजमान आहे. आणि त्याचबरोबर औंधासुराचा वध करण्यासाठी जी भगवती रेणुका प्रगट झाली तिला नाथ केदारांनी ये माई म्हणजे यमाई म्हणून जी प्रसिद्धी आहे अशी यमाई सुद्धा विराजमान आहे. नाथ केदारांच्या राज्याभिषेकाला आमंत्रण मिळालं नाही म्हणून नाराज झालेल्या यमाईला तिला आणण्यासाठी देव केदार अमुनला गेले आणि शेवटी तिसऱ्या वर्षी ही यमाई या वाडी रत्नागिरीवरती प्रगट झाली. केदारनाथांच्या बरोबरच त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये जी तीन देवता आहेत, एक सर्वस्याद्य शक्ती श्री महालक्ष्मी, आदिशक्ती चोपडाई आणि मूळ माया यमाई, या तीनही देवतांची मंदिरं आपल्याला मंदिर प्रकारात बघायला मिळतील. नाथ केदारांचे हे स्वरूप हे भैरव स्वरूप आणि आदिशक्ती ही शक्ती स्वरूप. थोडक्यात शिवशक्ती म्हणजे आपण जसं म्हणतो तसं शिव म्हणजे आदिशक्तीचा व्यक्त होण्याचं माध्यम. त्यामुळे भैरव आणि शक्ती अशा दोनही स्वरूपामध्ये अनेक देवदैवतांची स्थानं या वाडी रत्नागिरीवरती आपल्याला पाहता येतात. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.